आम्ही असं चहा आणि बन मस्काचा इथं आस्वाद घेतलेला आहे. इकडून आमचे बाकी मेंबर आले. रील मध्ये होतं आणि रियालिटी मध्ये भरपूर फरक आहे. सगळ्यांचा मूड गेलेला आहे. खुशखबर आहे आता बघा, महेशने घेतलेला आहे बॉल. फुकटचं कधी चांगलं लागत नाही. पवनची मेहनत आज पवनला आम्ही मानलं. चल चल फिरून येऊ. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं चल फिरून येऊच्या ब्लॉग नंबर 3 मध्ये. तर ब्लॉग नंबर 3 मध्ये आपण आज जाणार आहे महाबळेश्वरला. तर चला बघूया की आज आपला प्रवास कसा होता ते. तर आपण आता निघालेला आहे महाबळेश्वरला. तर आता झालेली आमची सगळ्याची पॅकिंग. आपल्या जवळ आहे भातानी, आपला मित्र संभाजीनगरवरून आला. हे गाईज, हॅलो, काहीतरी 2 शब्द गुड मॉर्निंग सगळ्यांना. बस 2 शब्दामध्ये गुड मॉर्निंग. बस इकडे कुक्का सेट आहे आमच्या, ते हसू राहिले लांबून तिकडे. तर आम्ही आता निघालेलो आहे. चला मित्रांनो, गणपती बाप्पा सगळे जण बसलेले आहे. आता आम्ही निघलो आमच्या गल्लीमधून. काय महेश, कसं वाटतंय पुण्याला येऊन? छान वाटतंय. आणि महाबळेश्वरला जाऊन काय करायचंय आपल्याला? हॉर्स रायडिंग करून घे तू एकदा महेश. हॉर्स रायडिंग केल्यावर तुझा जरा मजा वाटेल. तुझं वजन किती, त्या घोड्याचं वजन घोड्याचं सहन झालं पाहिजे. त्यामुळे बोललो रे, राग नको येऊ दे भावा. समजून घे माझ्या भावना भावा प्लीज. घोड्यांनी घेतलं मी तुझ्या वाटेवर बसून. असं काही नाही बोलायचं. व्हिडिओ चालेल, चांगलं बोला सर. अपशब्दांचा वापर नाही. मित्रांनो, आता जवळपास अर्धा तासाचा आमचा प्रवास झालेला आहे आणि म्हणलं आता थोडासा चहाचा ब्रेक घेऊ. आणि आता आम्ही आलेलो आहे प्रसाद मलाई चहा, जी सर्वात फेमस झालेली आहे आता पुण्यामध्ये, ट्रेंडिंगला आहे. तर प्रसाद मलाई चहावर थांबून आम्ही घेतली चहा आणि बन मस्का. मस्तपैकी सगळ्यांनी बन मस्का हाणला. आणि तेवढ्यात तिकडून आमचे बाकी मेंबर आले, ज्यांना आम्ही सकाळी सोडून आलो होतो. ते खूप उशीर करता उठायला. म्हणलं यांना सोडूनच निघून जाऊ. मग यांना सोडून आम्ही आलो पुढं. तर मित्रांनो, मस्तपैकी आम्ही असं चहा आणि बन मस्काचा इथं आस्वाद घेतलेला आहे. आणि क्वालिटी तशी म्हणलं तर क्वालिटी खूपच आहे, एक नंबर क्वालिटी आहे. सगळ्यांना आवडला. पण तुला कसं वाटलं बन मस्का? एकदम मस्त आहे. तर मस्तपैकी असा चहाचा ब्रेक घेऊन आम्ही निघालो पुढं. आणि चालता चालता आमच्या पोरांचा विषय चालू झाला पावसा. लोकांनी पहिले पण म्हणत नाही तोंडाचा वर्ष पाऊस कमी पडेल. पुराने लोग है क्या? तो बराबर को हाँ, उससे सब मालूम है भाई. तर मित्रांनो, तर महाबळेश्वरला जाताना आम्ही थांबलो होतो जावळी येथे. जाताना एक व्ह्यू दिसला, म्हणलं चला थोडं थांबू आणि जाऊ बघायला. तर हे आमचा अण्णा पाण्यामध्ये उतरलेला आहे. जिंदगी मनोरंजन की है. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो रील बघून महाबळेश्वरला. जसं रील मध्ये होतं आणि रियालिटी मध्ये त्याच्यात भरपूर फरक आहे. इथं काही नाही, पाऊस फक्त नाही, ऊन आहे. धुके नाही, काहीच नाही. व्ह्यू नाही, पाऊस नाही, फक्त ऊन आहे. एकदम कडक असं ऊन पडलंय, बेकार आहे. मित्रांनो, एक गोष्ट अशी आहे की आम्ही कधीच अशी प्लॅनिंग वगैरे करून कधीच कुठे येत नाही. म्हणजे आमचं डायरेक्ट येतो, डायरेक्ट आम्ही रूम बघतो किंवा व्हिला बघतो. आणि फर्स्ट टाइमच आम्ही काय केलं की आलो, म्हणजे आम्ही असं येतानाच प्लॅनिंग करून आलो, म्हणजे व्हिला बुक करून आणलं. फर्स्ट टाइमच केलं बरं का आम्ही. आणि त्यात असं झालं. आणि मेन म्हणजे आम्ही इथं थंडी असेल म्हणून विदाऊट स्विमिंग पूलवाला व्हिला बुक केला होता. आणि आता असं एवढं ऊन पाहून असं वाटतंय की स्विमिंग पूलवाला गेला पाहिजे आता. तर पूर्ण मूडच गेलेला आहे. आता बघू कसं होते आमची ट्रिप पुढची. हे बघा, सगळ्यांचा मूड गेलेला आहे. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. तर असं वातावरण बघून सगळ्यांचा एकतर मूड गेलाच होता. मग बसले वडापाव खात आणि करत होते चर्चा, आता पुढं काय करायचं ते. तर आता आम्हाला एक भैया भेटलेले, त्यांच्या ओळखीने बघतोय आम्हाला एखादा विला भेटतो का, म्हणजे स्विमिंग पूलवाला विला. कारण इथं तर वातावरण खूप गरमीचं आहे. मग म्हटलं थोडं स्विमिंग पूलमध्ये तरी एन्जॉय करूया आज. तर मित्रांनो, फायनली आम्ही जिथं विला बुक केला होता तिथंच आलेलो आहे. शेवटी आम्हाला दुसरा विला काय भेटला नाही, पण ठीक आहे. इथं पण चांगला व्ह्यू आहे, मला दाखवतो.
ही आपली रूम. हाय शिवम. हे महेश झोपून राहिला. महेशचं दुखतं डोकं. हॅलो ब्रो. यो खरंच भारी आहे सौरभ. थोडासा पाऊस जर आता आपण वरच्या 2 बेडरूम बघू. ही आहे बेडरूम. वा 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 वा. म्हणजे पाऊस जर आला तर सॅटिस्फाईड आहे. भारी व्ह्यू आहे. मित्रांनो खुशखबर आहे. आता बघा आम्ही ज्याच्यासाठी अट्टहास केला होता शेवटी पाऊस आलाच. म्हणजे आम्ही जरी स्विमिंग पूल वाला विला केला असता तरी आमचे पैसे वाया गेले असते. मस्त पाऊस आलेला आहे आता. आता सगळेजण खुश झालेले. हे बघा अण्णाच्या चेहऱ्यावरची खुशी. पवन बघा पवन कसा असतो. पवनची पार्टी सक्सेसफुल झाली आता. मित्रांनो आता वाजलेले दुपारचे 1 आणि जोरदार अशी पावसाची सुरुवात झालेली आहे. शेवटी आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटलेलं आहे. दांडेकर काय म्हणणं आहे तुझं? या काय म्हणशील चिन्मय? होप सोडू नका काय? महेश कसं वाटतंय महाबळेश्वर मध्ये तुला येऊन? वा जाऊन विचारू. चला जाऊन विचारूया दुसऱ्या रूम मध्ये आपले जे बाकीचे मित्र बसलेले यांना कसं वाटतंय आज महाबळेश्वरला येऊन. अक्षय कसं वाटतंय तुला? एकदम भारी पाऊस पडला भाई. विषय नाही भाई. अण्णा काय म्हणशील? कसं आहे? तुला म्हणलं होतं नाही का भाई? असं काय वाटत नाही भाई. पण पाऊस पडला. सौरभ कसं वाटतंय? पाऊस पडतोय. अरे मेन माणूसच राहील आपला अण्णा. अण्णा तू लपून काही नाही होणार इकडे. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायला. माझ्यासोबत आहे अण्णा. व्हॉट्सअप गाय. माझा एक व्लॉग होता मित्रांनो जो मी कधी अपलोड नाही केलेला. त्याच्यामध्ये मी बोललो होतो व्हॉट्सअप गाईज. ते तेव्हापासून मला तसंच बोलता व्हॉट्सअप गाईज. मित्रांनो पवनचा आहे बर्थडे तर आपण चाललोय केक घ्यायला. तर केक शॉप. तर घेतलेला आहे केक. तर आमची शॉपिंग वगैरे झाली. केक वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही निघालो वेण्णा लेककडे. तर विकेंड असल्यामुळे महाबळेश्वरला खूप ट्रॅफिक झाली होती. तर आम्ही आता जवळपास 2-3 किलोमीटर पुढे आलेलो आहे. तर 2-3 किलोमीटर पर्यंत लागलेली रांग आणि इथून पुढे जवळपास अजून 4-5 किलोमीटर पर्यंत ही रांग असेल असं आम्हाला वाटतंय. आम्ही आलेलो आहे मित्रांनो वेण्णा लेकला आणि एवढी खतरनाक ट्रॅफिक आहे ना. आम्ही अर्धा तास झाला एकाच जागेवर उभा आहे. परेशान झालोय ट्रॅफिक मध्ये. आता जर तुम्ही महाबळेश्वरला याचा प्लॅन करत असाल तर विकेंडला येऊ नका. वीकडेज मध्ये या. सुट्टी टाकून या पण निवांत या मस्त. असं येऊन पण काय फायदा नाही. गर्दी पण जिरली आता खरंच जिरली. 1 घंटा झाला इथंच येतो. 1 किलोमीटर पवनचे पाय पूर्ण केलेले आहेत. नुसतं क्लच ब्रेक करू तरी बिचारा चालवतोय कारण आम्हाला पण नसेल नाही. 100 किलोमीटर तर इथंच गेले. रेंज This is the Vena Lake of Mahabaleshwar. And this is the traffic. ए गौ माता सरको बाजू. मित्रांनो आलेलं आहे वेण्णा लेकला आणि हे आहे हॉर्स राईडचं. पूर्ण चिखल झालेलं आहे इथं. हॉर्स राईड पण बंद आहे आज आणि बोटिंग पण बंद आहे पावसामुळे. खूप चिखल आहे. खूप वीकेंड स्पेंड होतोय का वेस्ट होतोय काय समजत नाही.
पाऊस जास्त झाल्यामुळे हॉर्स राईड फक्त जागेवरच सुरू होती, फक्त फोटोशूटसाठी. मग आम्ही गेलो मार्केटमध्ये तर काही आम्हाला काही खायची इच्छा तर नव्हती. तर आम्ही आलेलो आहे आता वेण्णा लेकला. एकदम मस्त वातावरण आहे, पण आम्ही आमच्या मित्राला मिस करतोय. ते बोलले की पाऊस यायचं नाही बाहेर. आम्ही चौघच आलो, ते बसले रूम वरतीच. त्यांचं नेहमीच होते. कोकणात पण आम्ही गेलो तेव्हा पण समुद्र आले नव्हते, आता पण इकडे आले. येतात कशालाच आहे ना. तर आता आम्ही आलो मालासमध्ये आणि म्हणलं चला स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय करू इथली कशी आहे, बघून तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. तर मित्रांनो, इथे मालासमध्ये केली होती स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय. चांगली होती, पण थोडस कारण ती म्हणजे संपल्यामुळे आईस्क्रीम आम्हाला फक्त क्रीमच जास्त दिली. आणि जे स्ट्रॉबेरी होते ना, स्ट्रॉबेरी आता सीझन संपल्यामुळे ते पण जरा आता उद्या बरोबर मेट्रोला ट्राय करणार, परत तुम्हाला रिव्ह्यू. नक्कीच. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज दिवस दुसरा आहे महाबळेश्वरमध्ये. आता आम्ही तयार झालेलो आहे, चेकआउटची तयारी आमची. आणि आजचा प्लॅन आहे मॅप्रो गार्डन आणि हॉर्स रायडिंग करायची आहे. तर चला तुम्हाला दाखवतो तिकडे गेलोय. तर मित्रांनो, इथं पवनचा बर्थडे सेलिब्रेट करणं चालू आहे. और हैप्पी बर्थडे. हॅपी बर्थडे पवन. आणि पवनचा बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही सगळे निघालो मॅप्रो गार्डनकडे. मित्रांनो, आज असं वाटतंय की आपण महाबळेश्वरला आलोय, कारण आज खरं धुकं दिसले की. आता मित्रांनो, आम्ही केलेली गाडी पार्क मॅप्रो गार्डनच्या पार्किंगला. आणि आता निघालोय मॅप्रो गार्डनच्या एंट्रीला. मित्रांनो, महेशने घेतलेला आहे बॉल. महेश करतात ट्राय गेम. तू मागे नो. अशा प्रकारे आमच्या भातानेचे आणि सौरभचे पैसे गेलेले वाया. एक पण बॉल भेटला नाही. आम्ही 1000 रुपये बाकी गेम बाकी अजून तर भरपूर खेळ बाकी आहे. एका गेम मध्ये 30,000 गेलेले. लास्ट टाइम तर आम्ही 5-6 हजार घातलेले. सगळे करत होते तिकडं गेममध्ये पैसे वेस्ट, आणि आम्ही आलो इकडं मॅप्रोचे पदार्थ फ्रीमध्ये करायला टेस्ट. उघडचं कधी चांगलं लागत नाही, त्यामुळे वेगळंच घेऊ आपण. मला लागलाय चांगलं तो. मला आंबट वाटली. चलो अभी खाकरा ट्राय करते. अभी तो टेस्टिंग टाइम है, अभी इधर आए तो. आ जाओ. बड़े उधर ये आता टेस्टिंग करू आपण. नूडल्स वाला ये देखो समझ ये वो मंगला कांकरा बहुत टेस्टी है. आप अपने आगे और ट्राई कर सकते हैं. मला मध्ये मित्रांनो मस्त टेस्टिंग चालू आहे. खरेदणाऱ्यांपेक्षा टेस्टिंग करणाऱ्याची जास्त गर्दी झालेली इथं. चला आता आपण पण काहीतरी टेस्ट करूया नवीन. आलेलो आहे चॉकलेट पान टेस्ट करायला.
मला जेली नाही भेटली शिव. तुला जेली पाहिजे हो मला जेली पाहिजे. जेली ट्राय करायची बाकी सगळ्या गोष्टी. जेलीला जास्त लोक गर्दी करतात त्यामुळे जेलीचं काउंटर सध्या बंद आहे. तर सध्या चॉकलेट आणि काय बोलतात ते खाकरा त्याच्यावरच आपल्याला business आहे. तुम भी कभी भी मैप्रो में आओ तो सब चीजें ट्राय करना. मराठी ब्लॉग बोले आपला मराठी ब्लॉग. सॉरी यार सॉरी. तुम्ही कधी बी या भावांनो मॅप्रो मध्ये एकदम मस्त खुलास फिरा सगळ्या वस्तू खाऊन घ्या. मित्रांनो खूप प्रकारची आम्ही अशी टेस्टिंग केलेली आहे. कॅमेरामॅन शिवम सहित शिवम काळे आणि काय अक्षय चल चौधरी. फिरून येऊ महाबळेश्वर. वो अलग ही लेवल का बंदा था. सोशल मीडिया इन्फ्लुएंसरिंग उसने सिखाया है बंदों को. हा माझा मित्र शिवम काळे. याचं इंस्टाग्रामला एक पेज आहे, चला फिरून येऊ. या पेजला फॉलो करा, सपोर्ट करा मित्रांनो. खूप चांगले चांगले व्हिडिओ असतात नेचरचे याचे युट्यूब चॅनलला बी करा आपलं. युट्यूब चॅनल पण आहे आपलं. युट्यूब चॅनलला पण फॉलो करा, मित्रांनो सपोर्ट करा. थँक्यू. चला आपण गेम्स कडे. इथं आहे गेम बास्केट आहे. बास्केट मध्ये बॉल टाकायची. 3 पैकी 2 बॉल गेले की विन. खूप लोक गेम्स मध्ये जिंकताय मित्रांनो, पण आमचे मित्र कधी पण येतात कधी पण अनसक्सेसफुलच आहे गेम मध्ये. एकदा पण जिंकलेले नाही. हे बघा हा गेम आहे. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा. तर अशा प्रकारे सगळ्यांचे झालेले 10 चान्स मध्ये एकदा पण बॉटल नाही उभी राहिली. नेहमीप्रमाणे झालेला आहे लॉस. 2000 रुपये. मित्रांनो टोटल राऊंड झालेले गेमचे 17 मध्ये एक पण नाही जिंकलेला. गेलो महिन्यात पवन आलेला आहे आज ही चॅलेंज करायला. हँग ऑन द हे 2 मिनिटापर्यंत या खंब्याला लटकून राहायचंय. आमच्या भाऊचा थोडा कॉन्फिडन्सच आहे वेगळा. बघू आपण काय करू शकतो. कधी पण कोणाला जज नाही करू शकत आपण. काय येस हे हसू नको रे. आपल्या पवनची मेहनत आज पवनला आम्ही मानलं खरंच. एवढूसा जीव पवन फक्त पण काय एक नाही. तर मित्रांनो आपण केलेली आहे शॉपिंग. खाकरा आणि चॉकलेट. तर मेट्रो मध्ये 17 चान्स खेळून पैसे हारल्यानंतर आमचे मित्र आता स्ट्रॉबेरी येऊन 3-4 हजार रुपये पेमेंट करतो मी. स्ट्रॉबेरी क्रीम. आम्ही मॅप्रोला गेलो नाही, मॅप्रोला भेटलं नाही. आम्ही त्याच्यामुळे त्या मालाचा आणि गेम्स मध्ये 4-4 घालून टाका. छान आहे छान आहे. बरं, कसं आहे? एकदा ट्रायच करा यावंच लागतं. आणि एकदा सांगा पण या आमदार अमृतुल्य आमदार अमृतुल्यचे मालक स्वतः इथं बसलेले. मालकी सर्व मित्रांना एक कळकळीची विनंती आहे, काही करा पण मॅप्रो मध्ये गेम खेळू नका. बापरे. मित्रांनो गेम हारल्यानंतरची गरिबी. तिघामध्ये एकच क्रीम. सगळे पैसे संपले. जास्त घरी काय म्हणतो दांडेकर गेम बद्दल? खेळू नका. जिरली जिरली आमची जिरली आहे जिरली आहे. तर अशा प्रकारे आमची ट्रिप संपवून आम्ही निघालो घराकडे. व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.